मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो समोर आलाय आणि रितेश भाऊने शाळा घेतली ती म्हणजे प्राजक्ता शुक्रेची. मित्रांनो, जबरदस्त अशी प्राजक्ता शुक्रेची रितेश भाऊ शाळा घेताना दिसत आहेत आणि रितेश भाऊ इथे सांगताना दिसतात की तुम्ही मला शिकवणार माझं काम, या इकडे तुम्ही सूत्रसंचालन करा. एवढ्या जबरदस्त पद्धतीने रितेश भाऊ रागावलेत. नेमकं काय घडले हे जाणून घेऊया. मित्रांनो बघा, प्राजक्ता शुक्रे आणि आपला छोटू काळूडान यांचं पॉवर कीवर जबरदस्त वाजलं होतं आणि प्राजक्ता शुक्रे प्रत्येक ठिकाणी त्या छोटूला खूप बोलताना दिसत होती. आता यावरतीच भाष्य करताना रितेश भाऊ इथे बोलताना दिसत आहेत की तुम्ही सतत सांगत असता की महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र बघतोय. तन्वी चुकतायत, त्याला महाराष्ट्र तिथे बघणारच आहे, पण तुम्ही चुकतात तेव्हा महाराष्ट्र बघणार नाही का? तेव्हा महाराष्ट्र डोळ्यांवरती काळ्या पट्ट्या लावून बसणार का? ते प्रभू शेळके शांतपणे गार्डनवरती बसले होते आणि तुम्ही सांगितलं काय, जा आतमध्ये जा, जाऊन सांग तुमच्या त्या लोकांना. अजून एक इथे प्राजक्ता बोलली होती, बहुतेक दीपालीला छोटू घेऊन आला होता, काहीतरी त्यांचं वाजलं होतं तेव्हा. काय रे, हिला घेऊन आलास का? म्हणजे हीच प्राजक्ता जेव्हा अनुश्री बोलली होती ना, तेव्हा आईला घेऊन आली का? तेव्हा या प्राजक्ताने खूप ड्रामा केला होता आणि आता हीच गोष्ट प्राजक्ता करताना दिसते. तर इथेच याच गोष्टीवरती रितेश भाऊने जबरदस्त प्राजक्ताची कान उघडणी केली. यावर प्राजक्ता रितेश देशमुख यांना सांगताना दिसते की असं काहीच घडलं नव्हतं, मी काही बोलले नव्हते. बाकी माझ्या आजूबाजूच्या जे काही लोक होते त्यांना विचारत ते हात वरती करतील. तेव्हा रितेश भाऊ सांगतात की तुम्ही आता मला शिकवणार मी काय करायचं ते? एवढंच असेल तर इथे या, माझं काम करा, सूत्रसंचालन करा. प्राजक्ता एकदम शांत, बाकी सगळे सदस्य देखील शांत झाले. मित्रांनो, ही जी काही प्राजक्ताची शाळा आहे ना, ही थोडीशी आपण बाजूला ठेवूया. पण तुमच्या एक लक्षात येतंय का, आजच्या दिवशी याच वेळी मी व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा सांगितलं होतं की रितेश भाऊने गेल्या आठवड्यात अनपेक्षित सदस्याची शाळा घेतली, ती म्हणजे आपला खानदेश किंग सचिन भाऊ कुमावत याची जबरदस्त शाळा घेतली. तुम्ही काय गेम खेळता, कसा गेम खेळता हे दाखवून रितेश भाऊने त्यांना घराबाहेर काढलं. आजच्या दिवशी रितेश भाऊ प्राजक्ताला तिचा गेम दाखवत आहेत की तू कशी खेळते. म्हणजे बहुतेक प्राजक्ताबाई तर मित्रांनो, पहिल्याच प्रोमो मध्ये रितेश भाऊने जबरदस्त अशी प्राजक्ताची कान उघडणी केली. मित्रांनो, रितेश भाऊने पहिल्याच प्रोमो मध्ये प्राजक्ताची जबरदस्त कान उघडणी केली, शाळा घेतली तिची. इथे प्राजक्ताने त्या छोटूला सांगितलं होतं ना, जा तुला आता मसाला मिळाला, तुला आता खबर मिळाली, खबरी म्हणून जा आता तुझ्या लोकांना सांग. तर याच्यावरतीच जबरदस्त अशी प्राजक्ताची शाळा रितेश भाऊ घेताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, प्राजक्ताची पहिल्याच प्रोमो मध्ये जबरदस्त शाळा झाली, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नाही. एकंदरीत प्राजक्ताला ज्या पद्धतीने तिचा गेम दाखवलाय, म्हणजे प्राजक्ता या सगळ्यावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.